अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महायुती होण्याची शक्यता ही धूसर झालेली आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गट ही वेगळी चूल देखील मांडू शकतो। रात्री उशिरापर्यंत या संदर्भात महायुतीमधल्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। जागा वाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट त्यासोबतच भाजप यांच्यामध्ये चर्चा होती, मात्र ही चर्चा फिसकटली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना शिंदे गट आता संध्याकाळपर्यंत अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या विषयी आपली अधिकृत भूमिका जाहीर करू शकते। पुढची एक मोठी बातमी आहे। काँग्रेस ही मुंबईमधली पहिली उमेदवारांची यादी ही आजच जाहीर करणार आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये 88 उमेदवारांची मुंबईसाठी काँग्रेसची यादी जाहीर होऊ शकते। काँग्रेसमधल्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र आलेले आहेत आणि एकत्रित येऊन ते निवडणुका लढवणार आहेत। आज 88 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसकडून थोड्याच वेळात जाहीर केली जाईल। 227 जागा आहेत मुंबईतल्या, यापैकी 62 जागांवरती वंचित बहुजन आघाडी लढणार आहे। तर काँग्रेसने यंदाच्या वेळेला मुंबई महानगरपालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलेला होता आणि त्यानंतर वंचित सोबत त्यांनी आघाडी केलेली आहे। काल त्यांची संयुक्त पत्रकार परिषद देखील झाली आणि अगदी थोड्या वेळात मुंबईमधल्या उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस जाहीर करणार आहे। 88 उमेदवारांची ही यादी असेल, त्यामुळे जे अनेक इच्छुक होते काँग्रेसमधले त्यांची नावं या यादीमध्ये दिसून येतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेसमधल्या विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।